Like a Hellcat. Hello students, now we see a cell structure and microorganisms. पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. त्या अगोदर आपण आपल्या बुद्धीला थोडा ताण देऊयात आणि काही आठवूयात. What is the name of the minute components of which the body of a living organism is made? म्हणजे सजीवांची जी बॉडी आहे ती कोणत्या अशा लहान घटकांपासून बनलेली आहे? त्याचं उत्तर आहे सेल. हो, पेशी. Is the number of these smallest units the same in the bodies of all living organisms? म्हणजे सर्व सजीवांमध्ये हे जे मायन्यूट युनिट आहेत हे सर्वांमध्ये सारखेच असतात का? नाही. तर ह्याच जे स्मॉल युनिट्स आहेत याच्याबद्दलच आपण आता थोडी पुढे माहिती पाहूयात. सेल. We have learned that cellular organization is the primary characteristics of all living organism. म्हणजेच काय की cellular organization is the primary structure. Cellular organization is the primary characteristics of all living organism. सर्व सजीवांमध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन पेशी रचना हे एक काय आहे महत्वाचं किंवा मूलभूत असं गुणवैशिष्ट्य आहे. कंप्लीट द फ्लो चार्ट. इथे जो फ्लो चार्ट दिसतोय त्या फ्लो चार्ट मध्ये आपल्याला बुक, हाऊ द बुक इज फॉर्म हे आपल्याला पाहायचं आहे. वर्ड्स कशापासून बनतात मित्रांनो? वर्ड्स हे बनतात लेटर्स पासून. वर्ड्स पासून बनतो सेंटेन्स आणि सेंटेन्स पासूनच बनतो पॅराग्राफ आणि पॅराग्राफ पासून बनतो चॅप्टर आणि चॅप्टर पासून बनतो एक सुंदर असं पुस्तक. We see the structural organization of a book in the above flow chart. Similarly, there are organizational levels in living organisms. ज्याप्रमाणे आता आपण हे पुस्तकांची एक रचना बघितली की त्याच प्रकारची रचना सजीवांमध्ये सुद्धा फॉर्म होत असते. कशी फॉर्म होते? तर पहिली असते ते सेल. सेल पासून बनते टिश्यू. शरीरामध्ये पहिले असते ते सेल. सेल पासून बनतात ते टिश्यूज. टिश्यूज पासून बनतो तो ऑर्गन आणि ऑर्गन पासून बनतात ऑर्गन सिस्टीम आणि त्या पूर्ण ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन बनते ते ऑर्गॅनिझम. समजलं मित्रांनो? म्हणजेच काय की एक पूर्ण मानवी शरीर बनण्यासाठी आपल्या शरीरात पहिल्यांदा सेल्स असावे लागतील. सेल्स, एक नंबर ऑफ ग्रुप ऑफ सेल्स काय होतील ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस बनतील ते टिश्यूज आणि ज्यावेळेस नंबर ऑफ टिश्यूज एकत्र येतील त्यावेळेस बनेल एखादं ऑर्गन. मग तो ऑर्गन काय असेल? आईज, इयर, नोज, ऑल दिज ऑर्गन्स. आणि ह्या ऑर्गन पासून पूर्ण बनणारी पुढे असणारी ऑर्गन सिस्टीम. त्या ऑर्गन सिस्टीम बद्दल आपण पुढे काही माहिती पाहणार आहोत. ऑर्गन सिस्टीम कोणती? तर सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ह्या सर्व ऑर्गन सिस्टीम असतात आणि ह्यापासून बनतो तो पूर्ण ऑर्गॅनिझम, एक मानवी शरीर. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल्स काय करतात? त्या सजीवांमधील त्यांची रचना आणि त्या प्रत्येक ऑर्गनचं ठराविक असं फंक्शन करण्याचं काम हे कोण करते? सेल करते. It is only with the help of cell that living organisms carry out all their different life processes. म्हणजे पूर्ण मानवी शरीरामध्ये किंवा कोणत्याही सजीवांमधील शरीरामध्ये जी काही महत्वाची प्रोसेस असेल ती कुणामार्फत कॅरी केली जाते?
कोणामार्फत घडली जाते, तर इट्स बिकॉज ऑफ ओनली सेल. ते घडते सेलमुळे. पुढे आपण पाहूयात यूज युअर ब्रेन पॉवर. वेअर डू द लाईफ प्रोसेसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स टेक प्लेस. तर वरी तर आपण एक एक्झाम्पल पाहिलं की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजेच कोण. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय सजीव. मग ते ऑक्स, मॅन, नंबर ऑफ ॲनिमल्स आपल्याला दिसून येतात. परंतु युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय की त्यांच्यामध्ये एकच पेशी आहे. एकाच पेशीमध्ये ह्या ज्या सर्व काही सजीवांची जे प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया काय होतात, एकाच पेशीमध्ये घडून येतात. इथे तुम्ही पाहू शकतात सेल्स, नंबर ऑफ सेल्स काय होतात, एकत्र येतात आणि त्यांच्यापासून बनते एक टिश्यू. अशाच आता इथे तुम्ही पाहू शकताय की कितीतरी टिश्यू इथं आहेत. ह्या असंख्य अशा टिश्यू पासून काय होतो, एक ऑर्गन बनतो. असेच विविध ऑर्गन एकत्र येऊन ही बनलेली आहे ती एक ऑर्गन सिस्टीम. तुम्हाला सांगता येईल ही ऑर्गन सिस्टीम कोणती आहे. ही आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीम. अशीच काय आहे, भरपूर अशा सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत की जे आपण पुढे अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण एक ग्रेट सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. यांच्याबद्दल माहिती बघूयात. इन 1665 रॉबर्ट हुक ऑब्झर्व्ड अ थिन सेक्शन ऑफ कॉर्क अंडर अ मायक्रोस्कोप. म्हणजे रॉबर्ट हुक हे असे पहिलं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी मायक्रोस्कोपच्या साह्याने छोटासा सेलचा एक छोटा एक घटक, सजीवांमधला एक छोटा घटक त्यांनी पाहिला. इन दिस सेक्शन ही सॉ हेक्सागोनल कंपार्टमेंट्स लाईक दोज ऑफ अ बी हाईव्ह. त्यांना एका मधमाशीच्या पोळ्यासारखं एक छोटं हेक्सागोनल म्हणजे षटकोनी अशा आकार त्यांना त्या मायक्रोस्कोपच्या खाली दिसून आलं. ही नेम्ड दोज कंपार्टमेंट्स सेल. त्यांनी त्या कंपार्टमेंट्सला नाव दिलेलं आहे सेल. दिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला विच मीन्स स्मॉल रूम. सेल हे एक लॅटिन नाव आहे की जे सेलापासून आलेलं आहे. In 1838, the two scientists M.J. Sheldon and Theodore Schwann formulated a theory about cellular structure which stated all the living organisms are made up of cell and the cell is the fundamental component of living organisms. 1838 साली दोन सायंटिस्ट M.J. शेल्डन आणि थिओडर शॉन या दोन सायंटिस्टनी असं सांगितलं, अशी एक थेरी मांडली की त्या थेरीमध्ये त्यांनी सांगितलं की सर्व जे सजीव आहेत ते सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात आणि पेशीच काय आहे, मूलभूत असा घटक, सजीवांसाठी मूलभूत असा घटक आहे. इन 1885 रुडॉल्फ वर्शॉ स्टेटेड दॅट ऑल सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. वर्शॉ हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक सेल ही कशी आहे, पूर्वीच्या सेल पासूनच बनलेली आहे. म्हणजे समजा ही एक सेल आहे, या सेल्स पासून या सेल आपण काय केलं, मधून असा एक कट केला तर काय होतील, इथं तुम्हाला दोन सेल्स फॉर्म झालेले दिसून येतील. इकडे एक सेल आणि इकडे एक सेल. म्हणजेच वर्शॉ यांचं म्हणणं काय आलं, ह्या ज्या नवीन सेल्स तयार झालेल्या आहेत, या दोन नवीन सेल्स या पूर्वीच्याच जुन्या सेल्स पासून बनलेल्या आहेत. पुढे आपण बघूयात मेजरमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ सेल. आता ह्या सेल तर आपण पाहिल्या, सेल कशा डिस्कवर झाल्या ते पण आपण पाहिलं, परंतु यांचं जे मेजरमेंट आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे ते कसं केलं जातं. त्यासाठी in 1673 Anton van Leeuwenhoek assembled various lenses to construct a microscope. म्हणजे अँटनी व्हॅन लिओहुक यांनी काय केलं, व्हेरियस लेन्सेस काय केले, त्यांनी एकत्र आणले व त्या व्हेरियस लेन्सेस पासून त्यांनी काय बनवलेलं आहे, मायक्रोस्कोप बनवलेला आहे. ही वॉज द फर्स्ट
to observe live bacterial and protozoan cells under the microscope. मायक्रोस्कोपच्या साह्याने त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्यांदाच बॅक्टेरियल सेल पाहिलेली आहे. कुठली सेल पाहिलेली आहे? बॅक्टेरियल सेल आणि प्रोटोझॉन म्हणजे अतिसूक्ष्म असे सजीव त्यांनी पहिल्यांदा मायक्रोस्कोपच्या साह्याने पाहिलेला आहे. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साइज. पेशीचा जो आकार आहे तो अतिशय लहान आहे. वी कॅनॉट सी सेल्स विथ नेकेड आईज. उघड्या डोळ्याने तर आपण कोणतीही पेशी पाहू शकत नाही. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट युज्ड फॉर द मेजरिंग देअर साईज. म्हणजे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे असे दोन साईज आहेत की ज्यांचा वापर कशासाठी केला जातो? सेलची साईज सांगण्यासाठी केला जातो. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर ऑब्झर्विंग सेल्स अँड ऑब्जेक्ट ऑन ग्लास स्लाइड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ दिस मायक्रोस्कोप. इथे शेजारी तुम्हाला हा जो मायक्रोस्कोप दिसून येतोय तो मायक्रोस्कोपचा प्रकार आहे तो कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, ज्यामध्ये विविध लेन्सेस वापरलेले आहेत. इथे जो आहे हा जो आहे सेक्शन, इथे काय आहे? हे लेन्स आहेत. या लेन्सचं साईज किती? 10x 45x किंवा 100x अशा आकाराचे ते लेन्सेस असतात. आणि इथे जे आहे ते आयपीस आहे. या आयपीसचं सुद्धा काय असतो? एक वेरियस साईज असते, ती असते 10x और 45x. आता तुम्हाला तर मल्टिप्लिकेशन येतं मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता की हे आयपीसचं 10x आणि हे लेन्सेसचं 10x म्हणजे इथे जी असणारी जी पेशी आहे ती पेशी काय होते? 100 पटीने वाढते. म्हणजे 100 पट त्याची साईज काय होते? त्या लेन्सेसमुळे वाढली जाते आणि ती पेशी आपण मायक्रोस्कोपच्या साह्याने पाहू शकतो. मग तसंच 45 इंटू 10 करूयात, तिथे सुद्धा किती? 450 पट होईल. एवढ्या पटीत हे मायक्रोस्कोप कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर केला जातो व पेशी काय करता येतात? पाहता येतात. पुढे आपण पाहूयात. इथे बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर, 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे दिलेले आहे ते आहेत द साईज ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे साईज ऑफ सेल्स. एवढ्या साईजमध्ये काय असतात? विविध पेशी असतात की ज्यांच्यामध्ये काही पेशींची साईज ही आपल्याला 10 मिलीमीटर किंवा 1 मिलीमीटर अशा साईजमध्ये, जास्त करून ज्या बॅक्टेरियल सेल्स आहेत ते 1000 मायक्रोमीटर्स एवढ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु त्यापेक्षा ज्या लहान असतात जसं की व्हायरस आपण सांगू शकतो, व्हायरसची साईज ही 1000 मायक्रोमीटर पेक्षा सुद्धा कमी असू शकते. जर तुम्हाला मायक्रोस्कोप बद्दल जर काही जास्त माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. मी एक स्पेशल असा व्हिडिओ काय करतो मायक्रोस्कोप वरती बनवतो. पुढे आपण एक ऍक्टिव्हिटी पाहूयात. टेक अ पीस और सेगमेंट ऑफ ऑनियन अँड केअरफुली सेपरेट द स्किन फ्रॉम इट्स कॉन्केव्ह सरफेस विथ द हेल्प ऑफ फोर्सेप. म्हणजे कांदा घ्या, कांद्याच्या जो वरचा जो पापुद्रा आहे जो इथं आपल्याला हा दिसून येत आहे, हा अशा प्रकारचा एक पिंकिश कलरचा पापुद्रा आपल्याला दिसतो कांद्याच्या वरच्या बाजूला. तो पापुद्रा आपल्याला काय करायचा आहे? चिमट्याच्या साह्याने काढायचा आहे. प्लेस द मेम्ब्रेन ऑन ग्लास स्लाइड अँड पुट अ ड्रॉप ऑन इट. एक काचेची पट्टी घ्या जी मायक्रोस्कोपसाठी वापरली जाते. याची एक काचेची पट्टी असते, त्याच्यावरती हा पापुद्रा काय करा? प्लेस करा, ठेवा आणि त्याच्यावरती 1-2 पाण्याचे ड्रॉप टाका आणि ती जी स्लाइड आहे ती स्लाइड मायक्रोस्कोप खाली ठेवा. ते करत असताना टेक केअर दॅट द मेम्ब्रेन
डज नॉट गेट फोल्डेड व्हाईल प्लेसिंग ऑन द स्लाइड. स्लाइडवरती ज्यावेळेस तुम्ही हा पापुद्रा ठेवताय, तो ठेवत असताना तो पापुद्रा दुमडला जाणार नाही याची काळजी नक्की घ्या. पुट अ ड्रॉप ऑफ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन ऑर इओसिन ओव्हर इट. आता इथं दोन आपल्याला सोल्युशन वापरायचे आहेत. एक जो आहे तो आयोडीन आहे आणि दुसरा आहे तो इओसिन. आता हे जे आहे मित्रांनो, आपल्याला ह्या कांद्याच्या ज्या आतमध्ये ज्या सेल्स आहेत, जे आपल्याला इथं दिसून येत आहेत बघा, ह्या सेल्स आपल्याला स्पष्टपणे दिसाव्या लागतील. यासाठी आपण हे आयोडीन ऑर इओसिन नावाचे काही इंडिकेटर आहेत. हे इंडिकेटर आपण इथे वापरणार आहोत. अँड ऑब्झर्व अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. इथे जो आपल्याला लेन्स वापरायचा आहे तो 10x एवढा वापरायचा आहे. 10x लेन्स वापरून आपण हे मायक्रोस्कोप खाली पाहायचं आहे. डोंट फॉरगेट टू पुट अ कव्हर स्लिप ओव्हर द ऑनियन स्किन ऑन द स्लाइड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप. म्हणजे त्या स्लाइडवरती ज्यावेळेस तुम्ही ऑनियनचा पापुद्रा घेतला, त्यावेळेस ते पापुद्रा घेतल्यानंतर त्याच्यावरती हे अशा प्रकारे काय करायची, एक स्लाइड, ही स्लाइड आहे, या स्लाइडवरती तुम्ही तो ऑनियनचा एक पातळ पापुद्रा घेतला आणि त्याच्यावरती एक अशी कव्हर स्लिप आपल्याला इथं ठेवायची आहे. ठीक आहे, पुढे आपण पाहूयात. इन द सेम वे ऑब्झर्व द सेल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक लीव्स, bark, root tips. Do you remember that last year you had observed the amoeba and paramecium that are found in water. मागच्या वर्षी आपण असेच काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, जसे की प्लांट ऑफ लीव्स घेतलेले आहेत किंवा एक गढूळ पाण्यातील ड्रॉप घेतला व त्यामध्ये अमिबा आणि पॅरामोशियम आपण शोधलेला आहे. कॅन यू टेल आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक? What is their structure? What are their shapes? म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही जे हे अमिबा, पॅरामोशियम यांचे जे सेल्स पाहिलेले आहेत, या सर्वांचे सेल्स एकसारखे दिसतात का मित्रांनो? नाही. प्रत्येकाचा आकार कसा असतो, वेगळा. अमिबा तर तुम्ही कसाही शेप सांगू शकता. अमिबाचा हा असा शेप असू शकतो. अमिबा अशा प्रकारचा सुद्धा असू शकतो. पॅरामोशियम तर काय, चप्पलचा आकार जसा असतो, चप्पलच्या आकारप्रमाणे आपल्याला पॅरामोशियम सांगता येईल. म्हणजे प्रत्येक सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, वेगळं आहे. त्यांचा शेप सुद्धा कसा आहे, वेगळा आहे. कलेक्ट इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट सेल्स फ्रॉम द रेफरन्स बुक इन द स्कूल लायब्ररी. फॉर एक्झाम्पल, द लार्जेस्ट सेल और स्मॉलेस्ट सेल. सर्वात लहान सेल कोणती आणि सर्वात मोठी सेल कोणती, हे तुम्ही मला सांगा मित्रांनो. त्याच्याबद्दल माहिती गोळा करा. पुढे आपण बघूयात सेल साइज. आतापर्यंत आपण बघितलं की सेल कशी असते, सेल कशी फॉर्म झाली, ते मायक्रोस्कोपच्या अंडर आपण ऑब्झर्व पण केली. आता इथं बघूयात त्यांच्यामध्ये ग्रेट व्हेरिएशन्स इन द शेप्स ऑफ सेल. सेल्स मध्ये सुद्धा ग्रेट व्हेरिएशन्स आहेत. त्यांच्या शेप मध्ये भरपूर असे विविधता आहे. देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन. प्रत्येक सेलचा जो साईज आहे ते साईज कशावरती डिपेंड आहे, त्यांच्यावरती ते फंक्शन कुठलं करतायत, ते त्यांचं कार्य कोणतं आहे यावरती त्या सेलची साईज डिपेंड आहे. इथे बघा, पहिल्यांदाच आपल्याला दिसतोय अमिबा. अमिबा एक काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये ही पूर्ण एक सेल आहे, त्याच्या फॉर्म झालेला अमिबा. हे रेड ब्लड सेल्स आहेत की जे आपल्या रक्तांमध्ये असतात. त्यांचं शेप बघ कसं आहे, कॉन्केव शेप आहे. इथे पुढे काय आहे, सरफेस सेल. म्हणजे प्लांट सेलच्या बाबतीत जे वरच्या सेल्स आहेत ते सरफेस सेल त्याप्रमाणे दिसतात. पुढे इकडे आपला स्पायरोगारा आहे. त्यांचं बघा शेप कसा आहे, एक सिलेंड्रिकल शेप दिसून येतो आपल्याला. इथे फॅट सेल आहे, चरबी सेल म्हणजे मेद, जे शरीरामध्ये आपल्याला दिसून येतं ना मेद, ही मेद पेशी आहेत. या अशा प्रकारचे त्यांचं शेप आहे. आणि हे जर काय सगळ्यांनाच माहित आहे, अँड एग सेल. आपण ज्यावेळेस अंड फोडतो त्यावेळेस त्याचा एक असा पूर्णपणे शेप दिसून येतो. हा येलो बलक आपल्याला दिसून येतो मध्यभागी. पुढे हे आहेत मसल सेल्स. म्हणजे आपले जे स्नायू आहेत ते स्नायूंची रचना अशी असते मित्रांनो. ही बोन सेल, हाडे जे असतात, हाडांची पेशी अशी दिसून येते. मग इथे खाली हे आहेत नर्व सेल.
नर्वसेल म्हणजे चेतापेशी, म्हणजे चेतातंतू आहेत हे, आणि हे आहे स्पर्म, शुक्राणू. पुढे बघूयात, सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स, सर्क्युलर, रॉड शेप, कॉलमनर, स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर. हे सर्व काय आहेत? सेलचे शेप्स आहेत. Each cell contains various components for carrying out the life processes of the living organism. Each cell contains various components for carrying out life processes of the living organism. प्रत्येक सेलमध्ये काय आहे? भरपूर असे काय आहेत? कंपोनंट्स आहेत, घटक आहेत, की ज्यामुळे काय होते? जीवन प्रक्रिया ही चालूच राहते. These components are called organelles. त्यांनाच काय म्हणतात? ऑर्गनेल, पेशींची अंगके. These organelles are studied in details with the help of electron microscope, which can magnify images up to 2 into 10 raised to 9 2 billion times their actual size. वरी जो आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप पाहिला होता, हा जो कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, हा कंपाऊंड मायक्रोस्कोप काय दाखवेल तुम्हाला? फक्त अशा प्रकारची सेल दाखवेल. परंतु या सेलमध्ये जे काही अंगके असतात, हे अंगके आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहता येणार नाही. त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा. त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण पेशीतील अंगके, आता इथे बघा, हे जी सर्व अंगके आहेत, हे कशामुळे दिसून येत आहेत? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे. मग पुढे आपण हे ऑब्झर्व करूयात, हे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. त्यापूर्वी इथं माहिती आहे, these cell consist various types of membrane bound cell organelle. म्हणजे ह्या ज्या सेल्स आहेत त्यांच्या आजूबाजूने ही पेशी भित्तिका आहे. इथे तुम्हाला ही सेल मेम्ब्रेन दिसते बघा, हे आहे तो सेल मेम्ब्रेन. हे बाहेरची बाजू काय आहे? ही पूर्ण बाजू आहे ती सेल मेम्ब्रेनची आहे. Plant cell have definite shape due to the presence of cell wall around them. Beside, unlike animal cell, plant cell contains single large vacuole. All these cells are known as eukaryotic cell. म्हणजे प्लांट सेल मध्ये इथे आपल्याला दिसून येते, ही आहे ती सेल वॉल आहे. म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सुद्धा एक वॉल आहे. ती काय करते? पेशी भित्तिकेचं काम करते, की ज्यामुळे प्लांट सेलचं शेप कसा आहे? तो परमनंट आहे. आणि ॲनिमल सेल मध्ये तर आपल्याला इथं काय दिसतंय? फक्त सेल मेम्ब्रेन दिसून येतोय बघा. याच्यामध्ये सेल वॉल नाही. ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नाही. हे तुम्हाला ज्यावेळेस फरक स्पष्ट करा विचारतील, त्यावेळेस हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यावेळेस हे उत्तर तुम्हाला तिथं उपयोगी येणार आहे. या दोन्ही ज्या सेल्स आहेत, या दोन्ही सेल्स कसल्या आहेत? युकॅरियोटिक सेल्स आहेत मित्रांनो. कसले सेल्स आहेत? युकॅरियोटिक सेल्स. पुढे बघूयात, द सेल हॅज 4 मेन पार्ट्स. जसं की सजीवांची मानवाची जशी काही महत्वाची अंगके आहेत, तशी सुद्धा सेलची सुद्धा महत्वाची अंगके आहेत. पहिला आहे तो सेल वॉल, दुसरा सेल मेम्ब्रेन, तिसरा सायटोप्लाझम, आणि चौथा आहे ते सर्व सेल ऑर्गनेल्स. हे काय आहेत? महत्वाचे पार्ट्स आहेत. त्यांचं फंक्शन बघा काय? सेल वॉल. द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. सेल वॉल काय आहे? हा एक बाहेरील आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, की जो काय करतो? पेशीला काय करतो? सपोर्ट देण्याचं काम करतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, also called the cell membrane, is kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cell. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय? सेल मेम्ब्रेन. एक प्रकारचं एक थिन कव्हरिंग दिसून येतं बघा इथं. सेल मेम्ब्रेन काय दिसेल तुम्हाला? ॲनिमल सेल मध्ये सुद्धा दिसून येईल आणि प्लांट सेल मध्ये सुद्धा दिसून येईल. एक पातळ पापुद्रा आहे, की ज्यामुळे काय होतो? सेलला एक शेप प्राप्त होतो. Cytoplasm, the liquid part in the cell present around the nucleus, is called cytoplasm. It occupies the space between plasma membrane and nucleus. Cell organelles are scattered in the cytoplasm. सायटोप्लाझ्म म्हणजे काय मित्रांनो? सायटोप्लाझ्म म्हणजे पेशी भित्तिका, सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस
यांच्यामधील जी जागा आहे, ही जी पूर्ण जागा तुम्हाला इथे दिसून येते, ही पूर्ण जागा ही मोकळी स्पेस कशाने भरलेली असते? ते भरलेली असते सायटोप्लाझम मध्ये. आणि तो सायटोप्लाझम मध्येच बाकीचे हे जे तुम्हाला ऑर्गनेल्स दिसून येत आहेत, हे क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, हे सर्व ऑर्गनेल्स कुठं वसलेले असतात? हे पूर्ण असतात कुठे? सायटोप्लाझम मध्ये वसलेले असतात. Cell organelles. These mainly includes the nucleus, endoplasmic reticulum, Golgi body, lysosomes, mitochondria, vacuoles, plastid. Plant cell contain chloroplast. फक्त प्लांट सेल मध्येच आपल्याला काय दिसून येईल? क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गनेल दिसून येईल. ॲनिमल सेल मध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट दिसणार नाही, कारण की क्लोरोप्लास्टचं काम काय आहे? क्लोरोप्लास्ट हेल्प्स इन द फोटोसिंथेसिस. वनस्पती काय करतात? स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे त्यांना तिथे कशाची गरज असते? क्लोरोप्लास्टची गरज असते. तेच क्लोरोप्लास्ट आपल्याला ॲनिमल सेलमध्ये दिसून येणार नाहीत, कारण की ॲनिमल सेल स्वतःचे अन्न स्वतः तयार करते का? नाही. बाकीचे भरपूर ऑर्गनेल्स आहेत. मायटोकॉन्ड्रिया दिसून येतोय, हे व्हॅक्यूल आहे, हे न्यूक्लियस हा सर्वात महत्वाचा घटक आहे, जो दोन्ही सेल्स मध्ये दिसून येत आहेत. मग पुढे गोल्गी बॉडी दिसून येते इथं. मग हे फ्री रायबोसोम, हे जे छोटे छोटे डॉट दिसत आहेत तुम्हाला, हे छोटे डॉट म्हणजे काय आहेत? रायबोसोम्स आहेत. पुढे बघायला आपण, विच आर द कॉमन कंपोनेंट्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल, विच आर द डिफरंट वन्स. इथे कॉमन कंपोनेंट कुठले आले बघा? इथे मध्यभागी तुम्हाला दिसून येत आहेत, दोन्हीकडे रेषा दाखवल्यात, म्हणजे ते काय आहेत? कॉमन कंपोनेंट. फ्री रायबोसोम, गोल्गी बॉडी, न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, व्हॅक्यूल, मायटोकॉन्ड्रिया, हे सर्व कोण आहेत? कॉमन कंपोनेंट आहेत. दोन्ही सेलमध्ये ते तुम्हाला दिसून येत आहेत. द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनेल ऑफ द सेल. दोन्ही पेशींमध्ये केंद्रक, हा जो केंद्रक दिसतोय ना मित्रांनो, हा केंद्रक काय आहे? दोन्ही पेशींमध्ये खूप महत्वाचा आहे. जी काही प्रक्रिया या सेलमध्ये घडून येते, ती कशामुळे घडून येते? या न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियसमुळेच घडून येते. There is a porous double membrane around it. The nucleus control all the function of the cell. हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये तुम्हाला इथं काय दिसतील? हे जे मध्ये पोर्स आहेत, हे जे छिद्र आहेत, हे छिद्र दोन्ही न्यूक्लियस मध्ये तुम्हाला इथं दिसून येत आहेत. या न्यूक्लियसच्या मार्फत सेलचे जेवढे काही कार्य आहेत ते घडवून आणले जातात. द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गनेल. इथे बघा, इथे तुम्हाला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दिसून येतोय. हा कसा बघा? नेटवर्क लाईक त्याचं काय आहे? स्ट्रक्चर आहे. म्हणजे वायरची अशी थोडी गुंतागुंत झाल्यासारखी तिथे दिसून येते. इट्स फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन प्रोड्युस्ड बाय रायबोसोम्स अँड सेंड देम टू द गोल्गी बॉडी. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं काम काय? की हे जे फ्री रायबोसोम्स आहेत तिकडे तुम्हाला दिसून येत आहेत, हे रायबोसोम्स काय करतात? प्रोटीन्स तयार करतात. जे प्रोटीन्स काय आहे? आपल्या बॉडीसाठी खूप महत्वाचं आहे. हे प्रोटीन्स काय करणे? रायबोसोम कडून गोल्गी बॉडी पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतो? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतो. गोल्गी बॉडीज आर मेड अप ऑफ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. म्हणजे गोल्गी बॉडी कशी असतात? एकमेकावरती एक असे फ्लॅट सॅक्स. देअर फंक्शन इज द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन. गोल्गी बॉडीचं काम काय? की कुठल्या सेलला किती प्रमाणात प्रोटीन्स पाहिजे ह्याचं डिस्ट्रीब्युशन करणे. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर ऑर्गनेल्स विथ डबल आउटर कव्हरिंग. मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड मध्ये काय आहे? मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड यांच्यामध्ये कसं असतं? हे डबल कव्हरिंग इथे दिसून येते बघा. या ज्या दोन रेषा तुम्हाला इथे दिसून येत आहेत, एक काय आहे? एक बाहेरील रेषा आहे, एक अशी, आणि अशी दुसरी एक बाहेरून एक सेल मेम्ब्रेन दिसून येते. असे डबल कव्हरिंग काय होते? मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड मध्ये दिसून येतात. द क्लोरोप्लास्ट इज प्लांट सेल कॅरी आउट फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. हे पूर्वी तर मी सांगितलं तुम्हाला. व्हॅक्युअल हेल्प्स थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल.
व्हॅक्युल्स इन ॲनिमल सेल आर स्मॉल whereas there is only one large vacuole in plant cell. इथं आपण बघितलं प्लांट सेलमध्ये कसा व्हॅक्यूल आहे, मोठा आहे. ॲनिमल सेलमध्ये कसा आहे, छोटा आहे. हे तुम्ही फरक स्पष्ट करायला लिहू शकता. मग हे व्हॅक्युअलचं काम काय आहे की जे काही वेस्ट प्रोडक्ट या सेलमध्ये जेवढे काही वेस्ट प्रोडक्ट तयार होत आहेत, हे वेस्ट प्रोडक्ट काय करणे, पचवून टाकणे, हे काम कोणाचं आहे, व्हॅक्युअलचं आहे मित्रांनो. आजच्या पुरतं आपण साइन अप करूयात. जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.